यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन। शब्दशः एकेका शब्दाचा जो अर्थ आहे तो आपण आता पाहू। या ठिकाणी आता एक नवीनच अशी अर्जुनाने काहीतरी कल्पना काढलेली आहे। आत्तापर्यंत जे पुन्हा पुन्हा तेच सांगत होता त्याऐवजी तो आता असं वाटतंय त्याला की हे सगळं कृष्णाला काहीतरी लहान मुलासारखं काहीतरी बडबडणं वाटत असावं, तेव्हा त्याला आपण काहीतरी असं एक सुंदर असे एक तत्वज्ञान काहीतरी सांगू असा विचार करून आता हा विषय त्याने बदललेला आहे। काय म्हणतोय? यद्यपि म्हणजे जरी, लोभोपहत म्हणजे लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेले, लोभोपहत चेतसः, एते म्हणजे हे लोक, कुलक्षय कृतम म्हणजे कुलक्षयाने होणारा दोषम म्हणजे दोष, मित्रद्रोहे मित्रद्रोहाचे पातकम म्हणजे पातक, न पश्यन्ति पाहत नाहीत। म्हणजे तो असा आरोप करतोय की ही जी सर्व मंडळी युद्धाला गोळा झालेली आहेत त्यांना कुलक्षयाचा दोष आणि मित्रद्रोह केल्याचं जे पातक आहे ते दिसत नाहीत। पुढे काय म्हणतोय? हे जनार्दन, हे जनार्दना, कुलक्षय कृतम कुलक्षयाने होणारा दोषम म्हणजे दोष, प्रपश्यद्भिः जाणणारे, अस्माभिः म्हणजे आम्ही, अस्मात म्हणजे या पापात, या पापापासून, निवर्तितुम म्हणजे दूर होण्याचा, कथम म्हणजे का बरे, न ज्ञेयम विचार करू नये। पुन्हा प्रश्न विचारला। आता एक अर्जुनाने ही एक नवीन कल्पना काढली। आपण बघितलं तर तो असं आरोप करतोय की हे सर्व जे लोक आहेत त्यांना कुलक्षय कळत नाही आणि त्यांना मित्रद्रोह कळत नाही। बरोबर, एका दृष्टीने समोर जरी द्रोणाचार्यांसारखी मंडळी असली, भीष्माचार्यांसारखे अतिरथी महारथी आणि तत्वज्ञानी असले तरी त्यांना कुठल्याही तऱ्हेने कुलाचा मुळे अभिमानच नाही, असा हा त्यात आरोप अभिप्रेत आहे। कारण असं जर असतं, काही कुलाचार, काही कुलाची प्रतिष्ठा म्हणून जर त्यांना असती तर त्यांनी द्रौपदी ज्या वेळेला अर्धवस्त्र करत होते, द्रौपदीचं वस्त्र फेडण्याची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला ते उभे राहिले असते आणि म्हणाले असते असं नाही करता यायचं। परंतु त्यांना काही एका प्रतिष्ठा, काही सामाजिक प्रतिष्ठा, काही कुलाची आपल्या प्रतिष्ठा, असा कुठल्याही तऱ्हेचा काही भाव असावा असं दिसत नाही। आणि ते दुर्योधन म्हणतोय ते बरोबर आहे की ह्यांना या गोष्टी कळत नाही आहेत। अर्थात त्यांना कळतात आहेत की नाही कळत आहेत हे अर्जुनानेच ठरवलंय। हे कृष्णाला सांगण्यासाठी आहे की त्यांना कळत नाहीये म्हणजे काय, विचारलंय कोणाला किंवा पण त्यांनी एकूण सर्व निर्णय काढला आणि तो कृष्णाला पटणार होताच की बरोबर आहे, या लोकांना स्वतःच्या कुलमर्यादेचं काही भान नाही आणि असा जर कुलक्षय झाला म्हणजे संपूर्ण जो वंश आहे तो वंश समाप्त झाला। आणि मुळामध्ये खूप काळजी घ्यायला पाहिजे, कारण या वंशामध्ये मुलं होत असताना खूप अडचणी आलेल्या आहेत आणि सुरुवातीला सुद्धा ही जी सर्व मुलं झाली ती मुलं एका विशिष्ट पद्धतीने आणि मदतीने बाहेरच्या आपण म्हणूया असे यांचे जन्म झालेले आहेत। आणि अशा तऱ्हेने हे जे कुल आहे ते आता निदान जे काही वाढतंय कुल, त्या कुलामध्ये सुद्धा आता मरण्यात सर्व मेले तर कुलक्षय होणार। आणि मित्रद्रोह म्हणजे याच्यामध्ये एकमेकाचे मित्र असलेले सर्वजण लहानपणी सवंगडी एकत्र वाढलेले, शिकलेले, एकत्र अभ्यास केलेले असे सर्व जे आहेत, तर या तऱ्हेने मित्र असताना हे 1 इंच जमीन देणार नाही आणि म्हणून युद्धाला प्रवृत्त करण्यापर्यंत ज्यांची मजल गेलेली आहे त्यांना मित्रद्रोह करतोय आपण असं कसं वाटेल। त्यांना स्वार्थापुढे मित्रद्रोह हा काही समजूच शकणार नाहीये। हे अर्जुन श्रीकृष्णाला सांगतोय की ही सर्व मंडळी जी आहेत त्यांना एक प्रकारचा जो काही दुराभिमान झालेला आहे, त्यांना एक प्रकारच्या स्वार्थामुळे
दिसत नाहीये की आपण सर्व बरोबर होतो आणि यांचा हक्क आहे, त्यांना आपण आपली जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडून व्यवस्थित त्यांचे हक्क त्यांना द्यायला पाहिजेत. तर या तऱ्हेने अर्जुनाने सांगितल्यानंतर पुढे काय म्हणतोय की म्हणून हे जनार्दन, आपल्याला तसं नाही करून चालणार, कारण आपण धर्मयुद्ध करतोय. पहा, म्हणजे एवढ्या मोठ्या हृदयाचा अर्जुन, म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीची आणि त्याच्यात असलेल्या सद्गुणांची कल्पनाच करवणार नाही अशा पद्धतीने तो विचार करत असे. की या ठिकाणी तो म्हणतोय की समोरच्याला जर काही पडलेली नाही तर मला का त्याचं काळजी करण्याचं कारण आहे, परंतु तसं नाही. तो म्हणतो की आपण धर्मयुद्ध करणार आहोत, म्हणून हे जनार्दन, या कुलक्षयामुळे होणारा दोष आम्हाला कळतो. अर्थात या ठिकाणी थोडासा काहीतरी अहंकार असल्यासारखंही चित्र दाखवल्यासारखं वाटतंय, कारण आम्ही हे सगळं जाणतो आणि कोणी दुसरं जाणत नाही, हे म्हणणं म्हणजे जरा जास्तच होतं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी अस्माभी म्हटल्यामुळे तो दोष सुद्धा निघून जातो. कारण श्रीकृष्णाला मध्ये मिळवून तो म्हणतोय, ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि आम्ही म्हणजे आपण सर्व, त्यात श्रीकृष्ण आले की ते काय सर्व ज्ञानी आहेत, सर्व जगाचा संपूर्ण त्यांना जे काही जगात चाललेलं आहे ते सर्व माहिती आहे, त्यामुळे श्रीकृष्णांना तर नक्कीच कळत असणार. अशा तऱ्हेने एका हुशारीने तो श्रीकृष्णांनाही मध्ये ओढतोय की म्हणतोय की पहा, हे आपल्याला कळतंय ना की ही सर्व मंडळी जी आहेत त्यांच्या या युद्धामुळे होणारा कुलक्षय त्यांना कळला नाही तरी आपल्याला कळतोय, आणि तसंच अस्मात म्हणजे या पापापासून दूर होण्याचा आपणच विचार करायला पाहिजे, आपल्यावर ही जबाबदारी आहे. इथे ग्रस्त असत, ते इतके काहीतरी त्रास देत असत, पण ते शिव्याही द्यायचे, काही त्यांची भाषाही नीट नव्हती, अशा तऱ्हेने अप्रतिष्ठितच मनुष्य. आणि त्याच्याशी काही बोलायला गेलं की तो म्हणायचा की तुम्ही आश्रमात आहात, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, तुम्हाला असं काही बोलता नाही येणार, मी तर एक वाईटच मनुष्य आहे, त्यामुळे मी मात्र शिव्या देणार. परंतु हेच या ठिकाणी अर्जुन उलट्या दृष्टीने, उलट्या तऱ्हेने म्हणतोय की ते वाईट आहेत, त्यांना त्यांचं काय ते करू दे, पण आपल्याला मात्र याची काळजी घ्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने सांगितल्यानंतर आता अर्जुनावर एक जबाबदारी मात्र येते की कुलक्षय होण्याने काय होणार आहे आणि मित्रद्रोहाचं पातक म्हणजे काय, हे आता पुढच्या वेळेला आपण पाहू. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.